आज परमपूज्य मुनिश्री सुधर्मसागरजी महाराज यांची अकस्मात सल्लेखना समाधी ठीक 10:55 धर्मगिरी तीर्थक्षेत्रावरती वाटेगाव या ठिकाणी संपन्न झाली. गेल्या काही दिवसांपासून थोडं त्यांचं स्वास्थ्य अनुकूल नव्हतंच, पण त्यामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या शक्तीनुसार पुरुषार्थ करत त्या सगळ्या गोष्टी सहन केल्या. वैद्यकीय उपचार जयसिंगपूरचे वैद्य गौतम गुंडे इत्यादींच्या निर्देशनाखाली चालू असताना देखील आचार्य म्हणतात, संसारी प्राणी हे धर्मपुरुषार्थ जरी करत असले तरी कर्माचा प्रभाव लगेच तुटणारा नाही. फार चांगले साधक होते, मंद कशाई होते, शांत परिणामी होते, गुरूंच्या आज्ञेप्रती अत्यंत समर्पित होते आणि एवढी समर्पण वृत्ती होती त्यांची. हाक मारण्याची जी पद्धत होती ना, एवढ्या वर्षात अशा प्रकारे गुरूंना हाक मारण्याची पद्धत मी संघामध्ये इतरांच्याकडून पाहिली नव्हती. एवढ्या कोमल शब्दांमध्ये ते गुरूंना हाक मारायचे. पण आज त्यांची अकस्मात सल्लेखना झाली. सल्लेखना झाली हा संयोग वियोग होत राहणार असला तरी देखील आम्हाला दुःख झालेलं नाही आहे. का म्हणाल तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा शेवटच्या क्षणी जागृतीपूर्वक पंचपरमेष्ठींचं स्मरण करत त्यांनी प्राणत्याग केलेले आहेत. कुठल्याही साधकाच्या साधनेचा अंतिम मर्मबिंदू हाच आहे की त्यांना आपला शेवट कसा साधला. जीवन जगणं सोपं आहे एका अपेक्षेने, पण शेवट साधणे अशक्य तर नाही आहे, पण फार पुरुषार्थ साध्य आहे, प्रयत्न साध्य आहे. अशा आज त्यांची निर्विघ्न समाधी झाली. मागच्या वर्षी श्रवणबेळगोळची यात्रासुद्धा त्यांनी केली. भगवंतांचं भावभक्तीपूर्वक दर्शन केले, सगळं केले. जवळजवळ सगळ्या वयोवृद्ध साधूंचं श्रवणबेळगोळ दर्शन झालं आणि तदनंतर सल्लेखनाचं हे सत्र प्रारंभ झालं. श्रवणबेळगोळमध्ये सुप्रभसागरजी महाराजांची सल्लेखना झाली. जवळजवळ 1.5 महिना त्यांची सल्लेखनं चालू होती. त्यानंतर परवा जून महिन्यामध्ये इथं कसबे डिग्रजमध्ये 13 जून रोजी श्रुतसागरजी महाराजांची सल्लेखना झाली. 5 जुलै रोजी 13 दिवसांच्या यमसल्लेखनेनंतर आचार्य वर्धमान सागरजी महाराजांनी तर कळसच करून टाकला, अशी सल्लेखना झाली. आणि आज अचानक अकस्मात का असेना पण एक जागृतीपूर्वक आपल्या आत्मकल्याणाची पुष्टी करणारी सल्लेखना सुधर्मसागरजी महाराजांनी साधली. आता त्या ठिकाणी त्यांच्या अंत्यविधीचे संस्कार सगळे चालू आहेत, अंत्यसंस्कारांची क्रिया चालू आहे. फक्त आज प्रवचन एक मात्र घ्यायचा असा एक उद्देश होता, ते पण त्यांच्या शोकसभेच्या रूपानं थोडंसं फार काहीतरी कालच्या संदर्भाच्या आधारित घ्यायचं. आणि एक पाठ घाला की स्वामीजींना. बसा स्वामीजी, ऐकी बरे बसा. आणि त्यांच्या समाधी आणि जीवनयात्रेसंबंधी थोडंफार बोलायचा असा विचार होता. तत्वार्थ सूत्र आज बंदच ठेवून प्रवचन सभा घेऊन या पद्धतीनं जायचा असा विचार होता. पण मोठ्या महाराजांचं म्हणणं पडलं की आज प्रवचन सभासुद्धा घ्यायला नको, इथंच थोडीशी सूचना देऊन आज स्वाध्याय आणि प्रवचन दोन्ही बंद ठेवूया. तर आपण सर्वांनी आज दोन्ही सत्र बंद राहतील. परंतु या घडलेल्या घटनेच्या माध्यमातून आपण सर्वांनीच एक बोध घेऊया की जीवन क्षणभंगूर आहे. परवा दिवशीच संध्याकाळी वैद्य गौतम गुंडे आले होते. ते म्हणत होते एक 7 दिवसांचा एक औषधी कोर्स त्यांचा करायचा आहे आणि त्यातून जे रिझल्ट्स येतील त्याच्यावरती पुढं त्यांच्या सल्लेखनीला कशी दिशा द्यायची हे आपण ठरवू. मग शास्त्रीयदृष्ट्या आणि वैद्यकीय दृष्ट्या या दोन्हींच्या संगनमतानं दोन्हींची जोड सांगड घालून पुढचे निर्णय निर्देशन करण्याचे सगळे विचार झाले होते. परंतु आपण मनुष्य दुर्बल शक्तीचे धारक, काही योजना काही विचार बनवत असतो. पण एका मराठी विचारकांनी म्हटलं, विचित्र जगती कर्म असे मन चिंती ते होत नसे. प्रत्येक वेळी आपण मनात आणू तसंच घडेल, तेच घडेल, तेव्हाच घडेल असं काहीही बऱ्याच वेळेला प्रतिकूलच घडतं. पण अनुकूल असो प्रतिकूल असो जसंही घडू द्या, यातून एक बोध घेऊया आणि जीवनाचा शेवट कसा का होईना तो होणारच आहे. तर तो समाधी संन्यासपूर्वक समाधी मरण साधण्याचा एक दृढ संकल्प करून आपण सर्वांनी या घटनेतून बोध घेऊया
आणि जीवनाची नश्वरता क्षणभंगुरता यांच्या माध्यमातून आपणही तो काळ येऊन आपल्याला ग्रास बनवण्याच्या अगोदरच जागृतीपूर्वक आपल्या जीवनाला उत्थानाची दिशा देऊया आणि या जीवनाला सार्थक करूया. हीच मंगलमयी भावना सर्वांनी 9 वेळा सामूहिक नमोकार मंत्राची जाप्य करून त्यांच्या या मोक्षमार्गाचं भविष्यकालीन मोक्षमार्गसुद्धा त्यांचा प्रशस्त व्हावा अशा प्रकारची एक विनयांजली या ठिकाणी आपण अर्पण करूया. आणि त्या साधुराजांच्याबद्दल आम्ही सर्वजण ही क्षमा भावनेने सहित आहोत. अशाच प्रकारे त्यांचा मार्ग निरंतर अभीक्ष्ण रूपानं वृद्धिंगत हो आणि लवकरात लवकर त्यांची ही जीवनयात्रा मुक्तीच्या तटाला जाऊन पोहोचू दे. याच मंगलमय भावनेसहित ओम नमः. नमो अरिहंतानं नमो सिद्धानं नमो आयरियानं नमो उवज्झायानं नमो लोये सव्वसाहुनं